जे कोण आहे त्यांना इकडे बसून घ्यायला सांगा. स्वप्नील तमाम युवक कार्यकर्त्यांचं आणि मतदारांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपल्या सर्वांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी कृपया समोर स्थानापन्न व्हायचं. नेते देश पातळीवरती राज्य पातळीवरती सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि महेशदादांनी स्वामी विवेकानंद यांचा सुद्धा उल्लेख केला, तर थोडक्यात आपल्याला हे सुद्धा सांगेन अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि खरं सांगायला गेलं तर महानगरपालिकेची निवडणूक महेशदा ही माझी पहिलीच महानगरपालिका. राजकारणाबद्दल काय विषय आहेत हे समजून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर आज आपण निवांत राज्यसभा सुद्धा अनुभवले, परंतु महानगरपालिका त्या सगळ्यांपेक्षा अवघड आहे हे आता या मागच्या 15 दिवसात मला जाणवले. मोर्चाच्या टीमला सुद्धा मी परत एकदा आपल्या सर्वांचे अभिनंदन, शुभेच्छा, आभार मानतो. आणि आता इथून पुढे आपण पॅनल डिस्कशनला लागूया अशी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. माझा प्रश्न असा आहे की कोल्हापूरमध्ये कचऱ्याची समस्याचा उपाय. गाडीमध्ये बसलो आणि घरोघरी कचरा गोळा करण्यासाठी गेलो होतो. तर माझा अनुभव काय होता हे तुम्हाला थोडक्यात सांगेन. तर गेल्यानंतर आणि हे म्हणजे आपल्याला सुद्धा मला खास करून सांगायचं आहे, कारण 1 वर्षापूर्वीच फक्त मी माझ्या यूट्यूबवरती एक कोल्हापूरच्या कचरा समस्या नेमकी काय आहे ही समजून घेण्यासाठी आणि लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ बनवला होता. आणि मी सुद्धा त्या अनुभवात भरपूर काही शिकलो. मला सुद्धा काही कित्येक गोष्टींचं आश्चर्य सुद्धा. तसं आपण जर सेन्सस घेतलं 2025 ला इट इज प्रोजेक्टेड ऑलमोस्ट 43 lakhs. 42 लाख पॉप्युलेशन घेऊन जेव्हा आपण महानगरपालिकेची निवडणुकीसाठी उभे आहोत, अनेक ठिकाणी अशी अवस्था आहे की मोठ्या रुंदीचे रस्ते नाही आहेत, त्यामुळे आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर त्या पद्धतीने बांधता येत नाही. IT सेक्टर तुम्ही जसं म्हणलात मोठं करण्यासाठी साईडला जातो, मग त्यामध्ये मला विशेष करून मोठमोठे प्लांट दिसतात, जसे होंडाई, त्यानंतर